कन्या राशीसाठी हा महिना बऱ्याच गोष्टींमध्ये अनुकूलच परिणाम देणारा असा सिद्ध होणार आहे। तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे। अचानकपणे एकाकीपणाची भावना तुमच्यामध्ये उत्पन्न होईल। तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला असुरक्षा वाटू शकते। तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून तुम्ही दूर जाण्याची शक्यता आहे। तुम्ही तुमच्या घरापासून अलिप्त राहण्याची शक्यता दिसत आहे किंवा तशी भावना तुमच्या मनामध्ये जन्म घेऊ शकते। तर हे सगळे विचार तुमच्यामध्ये उत्तम सिद्ध होणार नाहीत किंवा हे सगळे जे निगेटिव्ह विचार आहेत ते तुमच्या मनामध्ये येतील आणि त्यामुळे तुमच्या जवळचे व्यक्ती तुमच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या भावनांपासून वाचण्यासाठी तुम्हाला इतरांबद्दल ज्या तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल भावना असतील, त्यांच्याबद्दल जे मत असेल ते तुम्ही प्रकट करायला शिका। मनातच गोष्टी धरून बसू नका, स्वतः मध्येच झुरत बसू नका। जे काही मनामध्ये आहे ते व्यक्त व्हा, इतरांना सांगा। मनातच गोष्टी धरून ठेवल्यामुळे तुमच्यामध्ये साहजिकच निगेटिव्ह भावना उत्पन्न होईल आणि त्याचा तुमच्यावर सोबतच तुमच्या कुटुंबावर, तुमच्या जवळच्या व्यक्तींवर वाईट परिणाम दिसून येईल। तुमच्या मानसिक तणावामध्ये वाढ होऊ शकते, त्याचा तुमच्या शरीरावर पण परिणाम दिसून येऊ शकतो। त्यामुळे जे काही अशा भावना उत्पन्न होतील त्याच्यावर तुम्ही मात करण्याचा प्रयत्न करा। शक्यतो जवळच्या व्यक्तींसोबत बोला, व्यक्त व्हा। उगीचच मनामध्ये गोष्टी धरून बसू नका, हे तुमच्यासाठी योग्य राहणार नाही किंवा तुमच्या आरोग्यासाठीही हे खूपच धोकादायक सिद्ध होणार आहे। तर एक काळजी घ्या। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखादी जमीन खरेदी करण्याच्या विचारात होतात तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये तसे योग आलेले आहेत। तुम्ही जमीन खरेदी कराल। सोबतच एखादे वाहन खरेदी करण्याच्या जर तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत होता तर आता चांगले योग आलेले आहेत। तुम्ही घरामध्ये एखादे वाहन खरेदी कराल आणि त्यामुळे घरातील सर्व मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील। तुम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल त्यांना तुमच्याबद्दल आदर वाटेल, आनंदी असतील। विदेशी जाण्यासाठी जे तुमचे स्वप्न होते ते पण ह्या महिन्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे। बऱ्याच दिवसांपासून तुमचा खटाटोप चालू होता विदेशी जाण्यासाठी किंवा एखाद्या टूरसाठी म्हणा, एखाद्या कामासाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा, तुम्हाला परदेशामध्ये जायचे होते तर आता तुमच्या कष्टाला फळ मिळणार आहे। नक्कीच तुम्ही विदेशी जाण्याची शक्यता आहे, फक्त प्रयत्न करणे थांबवू नका। सोबतच तुमचे शारीरिक स्वास्थ्य ह्या महिन्यामध्ये सांभाळावे लागणार आहे। जर तुम्ही कुठे पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल तर सावधान राहा, कारण वेळ त्याच्यासाठी अनुकूल नाही आहे। जर तुम्ही पैसे गुंतवलात तर तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडंसं सावधान राहा। महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या संतानाबद्दल तुम्हाला कसली तरी एखादी चिंता सतावत राहील आणि त्यामुळे तुम्ही खूप चिंतित असाल। उगीचच जास्त प्रमाणामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीचा ताण घ्याल, तर काय असेल ती चिंता त्यावर उपाय शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा। स्वतःच्या मान सन्मानाची विशेष करून काळजी घ्या, कारण त्याच्यावर ठेच पोहोचण्याची शक्यता दिसत आहे। आपल्याकडून कोणत्याच प्रकारची कोणत्याच बाबतीमध्ये चूक होणार नाही याची तुम्ही विशेष करून दक्षता घेतली पाहिजे। आपल्या नातेसंबंधामध्ये प्रेम, आपुलकी आणि विश्वासामध्ये ह्या महिन्यामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। सोबतच तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये मदतच करेल। तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये जर कठीण अडचणी आल्याच तर तुम्हाला तुमचा जोडीदार प्रत्येक बाबीत सहकार्य करेल, अगदी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहिल्याचे तुम्हाला दिसून येईल। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला साथ देईल आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। सोबतच अचानक नातेवाईकांकडून कोणा एका सदस्याकडून तुम्हाला आनंदी वार्ता कळतील, त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण खूप आनंदमय होईल। सगळीकडे एक प्रकारचे सकारात्मक वातावरण निर्माण होईल। विवाह इच्छुकांसाठी सध्या विवाह जुळण्याची शक्यता आहे। सगळीकडे आनंदीच आनंद असणार आहे। भरपूर प्रयत्नानंतर तुम्हाला एक सकारात्मक परिणाम दिसल्यासारखे होईल, तरी या गोष्टीचा किंवा या वेळेचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा। जर कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर तुमच्यासाठी महिन्याची सुरुवात ही खूप उत्तम आहे। तुमचा पार्टनर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मदत करेल, त्यामुळे तुमची प्रत्येक कार्यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे। सोबतच तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे पण तुम्हाला दिसून येईल। व्यावसायिक वर्गाला थोडंसं हा महिना चढ उतार दाखविणारा जाणार आहे। जर तुम्ही भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय करत असाल तर भागीदारासोबतचे आर्थिक व्यवहार थोडेसे सांभाळून करण्याचा प्रयत्न करा, कारण आर्थिक गोष्टींमुळे, आर्थिक बाबींमध्ये तुमच्यामध्ये एक प्रकारे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे। सोबतच नुकसान होण्याची पण शक्यता आहे। तुमच्यातील संबंधही बिघडू शकतील, त्यामुळे
कटाक्षाने कोणतीही गोष्ट ही सांभाळून करा, व्यवहार सांभाळून करण्याचा प्रयत्न करा। व्यवसायासाठी तुम्हाला कोठे प्रवासाला दूरच्या ठिकाणीही जाण्याची शक्यता आहे, परंतु त्या प्रवासामधून तुम्हाला चांगलेच लाभ, चांगलेच परिणाम मिळतील। त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि या लाभाचा तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे उपयोगही कराल। व्यावसायिक वर्गासाठी महिन्याची सुरुवात एवढी पाहिजे तशी लाभ मिळवणारी जरी नसली तरी महिन्याचा शेवट हा तुमच्यासाठी भरपूर शुभ असा असणार आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक करारामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळून जाईल, तरी तुम्ही आनंदित राहण्याचा प्रयत्न करा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या दिलेल्या कामामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यांच्यावर खूप प्रमाणामध्ये व्याप वाढेल। सोबतच आपले असलेले जे हितचिंतक आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या नोकरीच्या ठिकाणी समस्या उत्पन्न करण्याची शक्यता आहे, तरी थोडेसे सावध राहून कोणतेही कार्य करा। सोबतच तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी तुम्हाला कोणत्याही किंवा दिलेल्या कामामध्ये मदतच करतील आणि तुम्ही त्या मदतीमुळे स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये सफल राहाल आणि त्यामुळे ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये प्रशंसा होईल। तरुण वर्गाला करिअरच्या बाबतीमध्ये हा महिना खूपच अनुकूल असा आहे, परंतु त्यांना जर ते मनासारखी नोकरी शोधत असतील तर त्यांना थोडेसे सध्या तरी थांबावे लागणार आहे, कारण मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे। परंतु जर एखादी नोकरी मिळालीच तर तुम्ही त्याच्यातही समाधानी राहायला हवे। असं समजा की ही सुरुवात आहे आणि तुम्हाला पुढे जाऊन मनासारखी नोकरीही मिळून जाईल। जर तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला लाभच मिळण्याची शक्यता आहे। फक्त वेळ व्यर्थ घालत बसू नका, काम करायला लागा। महिला वर्गाला हा महिना खूपच ऊर्जेने भरलेला असा, आनंदाने भरलेला असा जाणार आहे। जे कोणी महिला नोकरी करत असतील तर त्यांनाही ते जिथं काम करत असतात तेथील विरोधक त्यांना त्रास देण्याची शक्यता आहे, तर तुम्हाला त्यांच्यावर मात करावी लागणार आहे। त्यांना ओळखून थोडंसं सावध राहून सर्व कार्य तुम्हाला करावे लागणार आहे, मगच सर्व पहिल्यासारखे होईल, पहिल्यासारखे राहील। फक्त आपली असं समजा की कोणीतरी परीक्षा घेत आहे आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही सज्ज राहा। सोबतच हे सर्व करत असताना स्वतःची तब्येत सांभाळणं हे देखील फार महत्त्वाचं आहे। थोडंसं खाण्याकडे नियंत्रण ठेवा किंवा खाण्याकडे लक्ष द्या। अरबट चरबट खाणे टाळा सध्या तरी, कारण अपचनाचे त्रास संभवतात, पोटाचे विकार संभवतात। त्यामुळे प्रथम आपली शरीराची, आरोग्याची काळजी घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। विद्यार्थी वर्गाला महिन्याची सुरुवात खूपच उत्तम राहणार आहे। तुमची सर्वार्थाने प्रगती होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जे काही करत आहात ते अगदी मनापासून करा, आनंदाने करा। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना अथक प्रयत्न करावे लागतील। जर कोणी उच्च शिक्षणासाठी विदेशी जाण्याचे प्रयत्न करत असतील किंवा परदेशामध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न करत असतील तर नक्कीच तुमच्या कष्टाला फळ मिळण्याचे योग आलेले आहेत। तुम्हाला नक्कीच ॲडमिशन मिळण्याची शक्यता आहे, तरी या सगळ्यांचा तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करा। ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला हा महिना स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये मध्यम राहणार आहे। सोबतच त्यांचे जे काही जुने आजार असतील त्यांना आराम मिळेल, परंतु नवीन आजार त्यांना होण्याची शक्यता आहे। नवीन आजारांशी त्यांना सामना करावयाची शक्यता आहे, तरी या सामना करण्यासाठी त्यांना बळही मिळून जाईल। त्यांची इच्छाशक्ती वाढेल आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ते कोणतेही अशक्य कार्य शक्य करून दाखवतील। त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, इच्छाशक्तीवर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्हाला बळ मिळेल। एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला सर्वार्थाने सर्व गोष्टीमध्ये अनुकूलच परिणाम देणारा असा सिद्ध होणार आहे, तरी प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक परिणामांचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।